नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उद्धव घुगे. मी आज तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार, हरभरा जॉकी 9218 या वाणाचा, की तो वाण इतका खतरनाक वाण आहे हरभऱ्याचा. जर तुम्ही त्याला जर खूप दाट म्हणजे एका एकरात जर 30 ते 35 किलो किंवा 30 किलोपर्यंत सोडला, तर तो बेट करणार नाही. तो मात्र नुसता वाढत जाईल. परंतु योगायोगाने जर तो प्लॉट कधी तुमचा जर उगम शक्ती त्याची पतली म्हणजे विरळ झाली, तर त्याची तुम्हाला एक जादू पाहायला भेटते. ती जादू म्हणजे कशी? तीच तुम्हाला मी आज सांगणार. जुने लोक म्हणतात, की हरभरा कधीच दाटत नाही आणि मुसलमान कधी बाटत नाही. परंतु ती म्हण आहे, ती म्हणसुद्धा खरी आहे. काही लोक एका एकरामध्ये कमीत कमी 30 किलो 25 किलोच्या समोर किंवा 35 किलोपर्यंत बी टाकतात. कारण त्यांना माहिती आहे, की हरभऱ्यामध्ये मर लागते आणि मर लागल्यानंतर हरभरं हे पुन्हा विरळ होतं. पण असो त्याची समजा ते प्रत्येकच शेतामध्ये होतं, त्याचं काही अडचण नाही. परंतु आम्हीसुद्धा 30 किलोपर्यंत बी टाकलं होतं. पण त्याची उगमशक्ती उगत असतानाच ती कमी झाली. म्हणजे कमीत कमी ती एकरी 18 ते 20 किलो किंवा 22 किलोपर्यंत त्याची उगमशक्ती झाली. पण त्यावेळेस आम्ही असा विचार केला होता, स्वतः मीच असा विचार केला होता, की मला असं वाटलं, की आपलं हे जे जवळपास 3.5 एकरचं हरभरा आहे, हे मोडून टाकू. कारण की हे उगमशक्ती त्याची इतकी विरळ झाली, की हे ठेवून काही फायदा होणार नाही. नंतर पुन्हा पेरू. पण त्याला 3 फवारण्या आणि एकरी 3 फवारण्या केल्याच, परंतु एकरी 3 पोते DAPचे आम्ही त्याला खत टाकलं आणि 2 पाणी दिले. त्यानंतरची जादू अशी झाली, की हरभरा आज रोजी जर कोणीही बघितलं, तर इतकं हरभऱ्याच्या झाडाने त्या पूर्णपणे बेट केलं. आज तुम्ही जर त्या काळीच्या वावरातली जर माती जर त्याच्यात जर अशी फेकली त्या हरभऱ्यात, तर ती खाली पडणार नाही, याची तुम्हाला हमी देतो. कारण की हरभऱ्याचं पीक जेवढं पतलं, तेवढं एकदम भारी. फक्त त्याची गंमत काय आहे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस हरभरं लहान असतं, त्यावेळेसच आपण ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस आपल्याला करमत नाही त्या शेतामध्ये. कारण की असं वाटतं की हरभरं इतकं विरळ आहे, याचा ॲव्हरेज देणार आहे की नाही देणार आहे. दरवर्षी आम्हाला कमीत कमी 8, 8.5, 9 क्विंटलचं ॲव्हरेज येतं. पण ह्या वर्षी कोणी जर पाहिलं, जेवढे शेतकरी आहेत ते एका नजर त्यांनी जर त्या शेतावर टाकली, की त्यांना माहीत असतं की ह्या शेतामध्ये उत्पन्न किती होणार आहे. आणि हे मला परफेक्ट माहिती आहे, की ह्या वर्षी नाही तरी कमीत कमी 12 क्विंटलच्या आत एकरी ॲव्हरेज हरभऱ्याला येऊच शकत नाही. कारण की ह्या वर्षी वातावरणही चांगलं आहे आणि हरभऱ्याची प्रोग्रेस पण खूप सुंदर आहे. हरभऱ्यानं खूप बेट केले तुम्ही बघत असाल. कोणत्याही क्षेत्रात कुठेही जर त्याला जर माती फेकली, तर खाली पडूच शकत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचा हरभरा आज आज तागायत तर त्याला काहीच अडचण येणार नाही. आणि ज्या लोकांना असं वाटतं, की हरभऱ्याचं चांगलं उत्पन्न झालं पाहिजे, तर त्यांनी एक ठेवायची काळजी म्हणजे ज्यावेळेस आपण हरभऱ्याची पेरणी करतो, त्यावेळेस त्याला पेरल्या कमीत कमी 2 ते 3 दिवसाच्या आत पूर्णपणे त्याला फवारणी म्हणजे स्प्रिंकलरची एक पाण्याची फवारणी झाली पाहिजे. कारण की एकदा त्याला पाणी दिलं म्हणजे ती उगमशक्ती चांगली होणार आणि उगमशक्ती चांगली झाली म्हणजे त्याला मरही कमी प्रमाणात लागते. तर तुम्हाला हा आमच्या शेतातील हरभऱ्याचा मी जो व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये एकदा जरूर कळवा. आणि असेच नवनवीन शेतीविषयक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.